नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये दशांश स्वरूपामध्ये असलेल्या संख्येला व्यावहारिक अपूर्णांकामध्ये कशा पद्धतीने बदलायचं हे या ठिकाणी आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण लगेच बघूया. तर पहा, सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी 0.04 या संख्येला व्यावहारिक अपूर्णांकात कशी लिहाल, बरोबर. हा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला विचारलाय. मग आपण सर्वात सोप्या पद्धतीने या ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वात प्रथम आपण या संख्येला अशा पद्धतीने लिहून घ्यायचं 0.04. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपण या अगोदर बघितलं आहे की कोणत्याही संख्येला जर अंश किंवा छेद नसेल तर त्या ठिकाणी अंश किंवा छेद हा एक असतो. तर या ठिकाणी आपण याला एक हा देऊन घ्यायचा छेद. त्या ठिकाणी आपण एक छेद या ठिकाणी दिला. तर या संख्येला आता कशा पद्धतीने सोडवायची या ठिकाणी बघा. तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला दिलेले एक आणि दोन अंक दिलेले आहे. मग आपल्याला दोन अंक दिले म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, 100 या संख्येने याला गुणायचंय. तर सर्वात प्रथम 100 गुणिले 0.04 जर केलं तर आपल्याला या ठिकाणी आन्सर येतो 4 म्हणजे 4 येतं. आपण 4 लिहून घेतले. त्यानंतर बघा आपल्याला या संख्येला काय करायचंय, तर 100 गुणिले 100. त्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी त्यात कसे आपला एक जर असतं, आपण जर याचा गुणाकार केला त्या ठिकाणी 4, त्या ठिकाणी 100 जसं येतं. आपण या ठिकाणी आपला गुणाकार आला 4. आता या संख्येला आपल्याला काय करायचंय, 2 ने भागायचंय. या संख्येला जर आपण 2 ने भागितलं तर 2 च्या टेबल मध्ये आपल्याला 4 माहिती किती नंबर येतात, 2 नंबरला. आणि भागिले 100 जर केलं आपण, 100 ला भागिले 2, तर या ठिकाणी आपलं खाली येतं 50. तर आपला आन्सर आलं 2/50. तर पुन्हा या संख्येला काय करायचं, 2/50 ला 2 ने भागिले करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर याला भागी केलं तर 2 याला आपण 50 भागिले 2 जर केलं त्या ठिकाणी आपलं 25 येतं. त्याचं निम्म्याचा अर्ध. तर आपल्याला 1/25 तर याचं व्यवहारिक अपूर्णांकामध्ये रूपांतर झालं. त्याचं व्यवहारिक अपूर्णांकामध्ये जर रूपांतर बघितलं तर 1/25 या ठिकाणी आपला आन्सर आला. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.